नमस्कार. आजच्या या अतिशय सुंदर या दिनी सर्वप्रथम मी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले त्या थोर हुतात्म्यांना सादर प्रणाम करतो. त्याचप्रमाणे आपण इथे सुरक्षित आहोत. आणि का सुरक्षित आहोत तर सीमेवर अहोरात्र दिवस रात्र न बघता सैनिक हे आपले रक्षण करत आहेत. त्यांची सुद्धा आठवण करतो. आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी या शाळेचे माध्यमिकचे मुख्याध्यापक फ्रान्सिस कांटेला सर, व्यासपीठावर आणखी आदरणीय व्यक्तिमत्व, प्राथमिकचे मुख्याध्यापक लुईस मास्मार सर, देवरे सर, सर्व शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे मार्था सिस्टर, सर्व आदरणीय शिक्षिका वर्ग व सर्व बालदोस्तांना, तुम्ही फार टाळ्या वाजवल्या ना सकाळपासून. तुमच्यामुळे कार्यक्रम झाला. मग आपण दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवतो. आता आपली 5 सर्वांनी टाळी मारायचा. आपल्याला स्वतःला शोभास द्यायची. आपण दुसऱ्यासाठी नेहमीच करतो की नाही, पण आपण जेव्हा आपण स्वतः शाबासकी घेऊ तेव्हा आपण कुठेतरी पुढे राहू. त्याच्या अगोदर छोटीशी नंदिनी मुलगी, मयुरी मुलगी, त्याचप्रमाणे आयुष, आकाश यांनी अतिशय सुंदर असं भाषण केली छोट्याशा मुलांनी. त्याच्यामुळे माझं काम सोपं झालं. मला जास्ती बोलायला लागणार नाही. त्यांच्यासाठी काय मारा. हा कार्यक्रम घडवणे म्हणजे कोणी होत नाही. कोणीतरी मार्गदर्शक असावा लागतो, कोणीतरी समुपदेशक असावा लागतो. त्याशिवाय कोणताही काम होत नाही. आपण बघितलं पहिल्यापासून की कोणीतरी गुरुवारी असेल तर आपला कार्यक्रम यशस्वी होतो. आणि ह्या शाळेचे सर्व गुरुवारी बघा सगळे समान लेवलचे सारखे आहेत आणि अतिशय मेहनत केली त्यांनी. मग ती छोटी छोटी मुलं त्यांनी पिरॅमिड केले, कवायत केल्या, लेझिम डान्स केले. या सर्वांसाठी ज्या शिक्षकांनी प्रयत्न केले आणि त्यांचे प्रशासक, मुख्याध्यापक या सर्वांसाठी टाळ्या मारा. धन्यवाद. जेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असे जे का कार्यक्रम समाजाचं नाव करणार आहे, गावाचं नाव करणार आहे आणि पर्यायाने कोणाचं नाव करणार, आपल्या शाळेचं नाव करणार. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा. मी तुम्हाला सांगितलं की प्रजासत्ताक दिनाची सगळी माहिती तुम्हाला मुलांनी सांगितली आहे की नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तिथे आपलं नाव. मग एक सामान्य जरी शेतकरी झाला, एखादा साधा टेलर जरी झाला, पण त्याच्याकडे टेलर कपडे शिवायला लांबची लोक झाला. मग 150 वर्ष इंग्रजांनी आपला भारत देश काय केला, सगळा लुटून गेला. आणि तरी सुद्धा 150 वर्षानंतर जवळजवळ 2.5 वर्षांनी आपल्याला प्रजासत्ताक झालं. आणि 1950 रोजी आपण खऱ्या अर्थाने प्रजा